मुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीकरता आज अर्ज दाखल करणार। अजित पवारांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून अर्ज दाखल करणार। अर्ज करताना भाजप आणि राष्ट्रवादीतले नेते उपस्थित राहणार। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीकरता भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार। तर प्राजक्त तनपुरेंच्या उमेदवारीबाबत निर्णय नाही। प्राजक्त तनपुरे अपक्ष अर्ज दाखल करण्याची दाट शक्यता। बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकरता काँग्रेसचा उमेदवार ठरला। आकाश मोरे काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार। राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा आज शपथविधी। शरद पवार, माया इवनाते, ज्योती वाघमारे, रामदास आठवले, रामराव वडकुते घेणार पद आणि गोपनीयतेची शपथ। देवदर्शनाच्या नावाखाली कागदपत्र घेऊन अनुयायांच्या नावे बँक खाती उघडली। खरातचा नवा कारनामा उघड। अनुयायांच्या नावे उघडलेल्या बँक खात्यावरून करोडोंचे व्यवहार। अशोक खरात सीडीआर लीक प्रकरणाची चौकशी करणार। मुख्यमंत्र्यांची घोषणा। तर दोषींवर कारवाईचा दिला इशारा। भिगवणमधील अपहरण प्रकरणाला नवं वळण। झहीर शेखनं अपहरण करून अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप। यापूर्वी स्वतःहून झहीर शेख सोबत पळून गेल्याची दिली होती कबुली। देशभरात आयसिस आणि जैशच्या दहशतवादी मॉड्यूलवर मोठी कारवाई। उत्तर प्रदेश आणि मुंबईतून 3 अतिरेकी अटकेत। दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते देशातील धार्मिक स्थळ। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा इराणला शिवीगाळ करत धमकावलं। हॉर्मुझ उघडलं नाही तर विनाश अटळ आहे। ट्रम्प घाबरल्याचा इराणचा पलटवार। मोठी बातमी। देवदर्शनाला जायचंय सांगून खरात अनुयायांकडून कागदपत्र मागून घ्यायचा अशी माहिती समोर येते आणि त्यांच्या न कळत जगदंब आणि समता पतसंस्थेत खाती उघडून ती ऑपरेट करायचा असा आरोप होतोय। अशोक खरातनं या दोन्ही पतसंस्थेत शेकडो खाती उघडून करोडो रुपयांचा व्यवहार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी आतापर्यंत 19 अनुयायांचा जबाब नोंदवला असून यातून खरातचा आणखी एक कारनामा उघड झालेला आहे। तर नेमकं हे प्रकरण काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। देवदर्शनाला जायचं असं सांगून अनुयायांकडून तो कागदपत्र घेत होता। त्यानंतर फोटो, पॅन कार्ड आणि आधार कार्डची अशोक खरात त्याच्या अनुयायांकडून मागणी करायचा। अनुयायांना न सांगता त्यानं बँकेत खाती उघडली होती। समता आणि जगदंब पतसंस्थेत शेकडो बँक खाती त्यानं उघडली। तर अनुयायांच्या बँक खात्यातून कोट्यावधींचे व्यवहार झाले असल्याची देखील माहिती समोर येते। 19 अनुयायांचा जबाब आतापर्यंत नोंदवण्यात आलेला आहे। पतसंस्थेत कधीच गेलो नाही असे काही अनुयायांनी जबाब नोंदवले। आम्ही पतसंस्थेत खाती उघडलीच नाही असा जबाब अनुयायांनी नोंदवलाय। तर तावडेच्या कुटुंबाच्या नावे 4 बँक खाती असल्याचं समोर आलंय। परब कुटुंबाच्या नावे समता पतसंस्थेत 4 बँक खाती आहेत। तर खंडणीची तक्रार केलेल्या राजेंद्र जासूदच्या नावे देखील 2 खाती उघडली गेली असल्याची माहिती समोर येते। मी देवदर्शनाला जायचंय सांगून खरात अनुयायांकडून कागदपत्र मागून घ्यायचा अशी माहिती समोर येते आणि त्यांच्या न कळत जगदंब आणि समता पतसंस्थेत खाती उघडून ती ऑपरेट करायचा असा आरोप होतोय। अशोक खरातनं या दोन्ही पतसंस्थेत शेकडो खाती उघडून करोडो रुपयांचा व्यवहार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी आतापर्यंत 19 अनुयायांचा जबाब नोंदवला असून यातून खरातचा आणखी एक कारनामा उघड झालेला आहे। तर नेमकं हे प्रकरण काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। देवदर्शनाला जायचं असं सांगून अनुयायांकडून तो कागदपत्र घेत होता। त्यानंतर फोटो, पॅन कार्ड आणि आधार कार्डची अशोक खरात त्याच्या अनुयायांकडून मागणी करायचा। अनुयायांना न सांगता त्यानं बँकेत खाती उघडली होती।
समता आणि जगदंब पतसंस्थेत शेकडो बँक खाती त्यानं उघडली, तर अनुयायांच्या बँक खात्यातून कोट्यावधींचे व्यवहार झाले असल्याची देखील माहिती समोर येते. 19 अनुयायांचा जबाब आतापर्यंत नोंदवण्यात आलेला आहे. पतसंस्थेत कधीच गेलो नाही असे काही अनुयायांनी जबाब नोंदवले. आम्ही पतसंस्थेत खाती उघडलीच नाही असा जबाब अनुयायांनी नोंदवलाय. तर तावडेच्या कुटुंबाच्या नावे 4 बँक खाती असल्याचं समोर आलंय. परब कुटुंबाच्या नावे समता पतसंस्थेत 4 बँक खाती आहेत. तर खंडणीची तक्रार केलेल्या राजेंद्र जासूदच्या नावे देखील 2 खाती उघडली गेली असल्याची माहिती समोर येते. विकृत अशोक खऱ्याचं दुबई कनेक्शन उघड झाल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये एका छोट्याशा ऑफिसमध्ये बसून भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या खरातचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे समोर आल्याचं बोललं जात आहे. अशोक खरात हा हवाला रॅकेट चालवत असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या संदर्भात तपास सुरू असताना एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात 5 माणसंही केबिनमध्ये बसू शकणार नाही इतक्या छोट्याशा ऑफिसमध्ये बसणाऱ्या खरातचा मुंबईतील 5 स्टार हॉटेलमध्ये आलिशान सूट बुक होता. थोडकं नाही तर वर्षभरासाठी बुक केलेल्या या सूटचं एका दिवसाचं भाडं 25,000 रुपये, म्हणजेच 365 दिवसांचं भाडं हे 91,25,000 रुपये इतकं आहे. म्हणजे आर्थिक उलाढाली करण्यासाठी जो खरात 1 कोटी रुपये खर्च करतो तो किती मोठमोठे व्यवहार करत असेल याचा अंदाज सर्वसामान्य नागरिकांना लावता येणं थोडं अवघड आहे. खरं तर दुबईतील गँगशी खरातचे संबंध असून तो भारतात हवाला रॅकेट चालवत असल्याचा संशय यंत्रणांना आहे. या प्रकरणी आता पुढचा तपास सुरू असल्याचं बोललं जात आहे. तर नेमकं हे प्रकरण काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. खरं तर तो 5 स्टार हॉटेलमधून हवाला रॅकेट चालवत होता का असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याची कारणं समोर येत आहेत. का तर मुंबईतील 5 स्टार हॉटेलमध्ये वर्षभरासाठी त्याच्या नावे एक सूट बुक होतं. हॉटेल रूम 25,000 रुपये दिवसाचं त्याचं भाडं होतं. 365 दिवसांचे 91,25,000 रुपये होत होते. या आलिशान सूटमधून करोडोंचे व्यवहार झाले का असा संशय देखील उपस्थित होतोय. दुबईतील गँग सोबत त्याचा हवाला रॅकेट सुरू होता का याबाबत आता पोलीस तपास करतायत. सीए ललित पोफळे या खरातचे आर्थिक व्यवहार सांभाळायचा का हा एक प्रश्न आहे. हवाला रॅकेट देखील पोफळेच सांभाळायचा का या दृष्टीनं देखील सध्या तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाई करण्याचा इशारा दिलाय. पाहूयात. याचा पूर्ण तपास आम्ही करणार आहोत. त्यांनी जे वेगवेगळे अकाउंट उघडलेले आहेत तेही आमच्या लक्षात आलेले आहेत. त्यांचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ट्रान्झॅक्शन्सही लक्षात आलेले आहेत. आणि आता लोकांचा कॉन्फिडन्स वाढल्यामुळे लोक समोर येऊन माहिती देत आहेत. SITकडे भरपूर माहिती येते आहे. त्यामुळे हे सगळे पाळंमुळं जी आहेत ती खोदल्याशिवाय आम्ही राहणार नाही. असं आहे की निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार. त्या संदर्भात ईडीने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे. जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं ते आम्ही करू. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी बारामतीतील सहयोग निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि या भेटीत पोटनिवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी महायुतीची ताकद दाखवण्यासाठी भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसनं उमेदवार जाहीर केलेला आहे. ॲडव्होकेट आकाश मोरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नाही हे यापूर्वीच जाहीर केलं होतं. पण काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम होती. या संदर्भात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर अखेर आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत आता सुनेत्रा पवार विरुद्ध आकाश मोरे यांच्यामध्ये लढत होणार आहे. येत्या 23 एप्रिलला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
तर आकाश मोरे नेमके कोण आहेत आपण पाहूयात. आकाश मोरे हे कट्टर काँग्रेस कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते सचिव आहेत. माजी आमदार विश्वनाथ मोरे यांचे ते चिरंजीव आहेत. 2014 मध्ये बारामती विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती. अवकाळी पावसाचा मुद्दा असेल, माळेगाव सारखं चुकीचं डीपी केलं असेल की जे गरीब लोकांना हॅम्पर करणार आहे, गरीब लोकांना त्रास देणार आहे, तर असे बरेचसे मुद्दे आहेत. म्हणजे सुप्या भागात आता पाण्याचं काही ठिकाणी पाण्याचा दुर्भिक्ष आहे. त्याचबरोबर मोठे परिसरामध्ये वनगायांचा जे काय गाय आहेत त्यामुळं लोकांचे पिकं नासाडी होतात. असे सर्व बरेचसे मुद्दे आहेत. हे मुद्दे घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत. दरम्यान बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राहुल गांधींना भेटावं लागलं तरी भेटू, यात काही अडचण नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केलंय. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हे नेहमी धोरणात्मक निर्णय घेत असतात. राहुल गांधीला भेटण्यामध्ये त्याच्यात काय वेगळं वावगं असण्याचं काही कारण नाही. परंतु पक्षाचे अध्यक्ष जर काही खरगेजी असतील तर काँग्रेसच्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या प्रथेनुसार अध्यक्ष त्या ठिकाणी निर्णय घेतात. आवश्यकता लागली तर राहुल गांधींची सुद्धा भेट घेण्यामध्ये आम्हाला काही गैर वाटण्याचं काही कारण नाही. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहे. सकाळी विद्या प्रतिष्ठानमधील अजित पवारांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केल्यानंतर सुनेत्र पवार अर्ज दाखल करतील. बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवार दिलाय. काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली असून ते काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याबाबत सुनेत्र पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महादेव जानकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. बारामतीमध्ये निवडणुकीबाबत काँग्रेसचं सहकार्य मिळावं याबाबत सुनेत्र पवारांनी चर्चा केली. मात्र दिल्लीतील हायकमांडनं पोटनिवडणुकीसाठी आग्रही भूमिका घेतल्यानं आपण उमेदवार दिल्याचं सपकाळ यांनी सांगितलं. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी गरज पडल्यास राहुल गांधींची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. काँग्रेसकडे पाठिंबा देण्याची विनंती करणार असल्याचं तटकरे म्हटलंय. बारामतीच्या जागेसंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. मात्र बारामतीबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचं त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर राहुरीमध्ये शिवसेना उभाठ्याकडून 3 जण इच्छुक आहेत अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे. बारामतीसोबतच राहुरी इथे देखील पोटनिवडणूक होणार आहे. राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे अपक्ष निवडणूक लढणार असं चित्र आहे. यावर तनपुरेंशी संपर्कात असून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असं सूचक वक्तव्य शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी केलंय. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार आहेत. आपण कोणत्याही पक्षाचे सदस्य नसून ओबीसी बांधवांसाठी ही निवडणूक लढत असल्याचं त्यांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी बारामती लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केल्याचं सांगत सुनेत्र पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी सर्व पक्षांना आवाहन केलं. अजित पवारांच्या अपघातावरून त्यांनी आक्रमक भूमिका घेत SIT चौकशीची मागणी केली आहे. सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी गाडगीळ यांची औषधं आणि वह्यांनी तुला करण्यात आली तर गरजू मुलींना सायकलचं वाटप करण्यात आलं. या सोहळ्याला भाजपच्या दिग्गज नेत्यांसह सांगलीकरांनी मोठी गर्दी केली होती.